गद्दार सरकार आणि गद्दार आमदार यांचा पर्दाफाश झालाच पाहिजे. पाचोराच्या सभेत संजय राऊत यांचा घणाघाती आरोप. 2 राजकीय वारसा असलेली घर फोडून सत्तेवर आलेले सरकार व गद्दार आमदारांचा पर्दाफाश केल्याची सिंहगर्जना संजय राऊत यांनी पाचोराच्या सभेत केली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात ठाकरे गटाचे 40 व राष्ट्रवादी गटाचे 40 आमदार फोडून हुकुमशाही सरकार तयार झाले असून लोकसभेच्या मतदानाच्या वेळी झालेले मतदान आणि मोजलेले मतदान यात तब्बल 7 लाख मताचा फेरफार झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. लाडके बहीण योजनाऐवजी लाडका गद्दार योजना आणावयास पाहिजे होती. सर्वात मोठे पाप नरेंद्र मोदी अमित शहा यांनी केल्याचे आरोप केले आहे. वैशालीताई यांनी भ्रष्टाचार, तडजोड आणि दहशतीच्या राजकारणाचा चांगला पर्दाफाश केला. या सभेत तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी उबाठा सेनेत प्रवेश केला. सभेत अभूतपूर्व गर्दी झाली होती. सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, पाचोरा. या सगळ्यांना दूर करायचं आणि महाराष्ट्रावर हा खरा भगवा आपल्याला पडला पाहिजे. आज पाचोऱ्यात आल्यावर अर्थात वैशालीताई आहे, पण सगळ्यात आधी आठवण येते ती आमच्या तात्यासाहेबांची. निष्ठा काय असते? शिवसेनेमध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर, माननीय उद्धव ठाकरे यांच्यावर जी निष्ठा असायला हवी, या पक्षानं मला ओळख दिली, या पक्षानं मला आमदार केले, या पक्षानं मला आमदार केले. आम्ही सगळे त्याच्यामध्ये आहोत. या पक्षाच्या आणि ठाकरे कुटुंबाचे इमान राखणे आमचं कर्तव्य आहे आणि या